नमस्कार मित्रांनो, SOC क्लासेस टेकमध्ये आपलं स्वागत आहे। इयत्ता 6वी इतिहास व नागरिकशास्त्र या पुस्तकामधील नागरिकशास्त्र या विषयाचं पहिलं प्रकरण आपल्याला बघायचं आहे, ते म्हणजे आपले समाज जीवन। आणि या प्रकरणाचा स्वाध्याय आपल्याला बघायचा आहे। आणि मित्रांनो, जर तुम्ही आम्हाला फेसबुकवर जर फॉलो करत नसाल तर फेसबुकवर फॉलो करा। जर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर जर जॉईन झाला नसेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा, किंवा आमच्या ब्लॉगवर सुद्धा जाऊन तुम्ही इतर व्हिडिओ बघू शकता। तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूया मित्रांनो या व्हिडिओला। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे, तो म्हणजे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी रिकामी जागी माणसाला गरज वाटली। कशाची? तर नियमांची। म्हणजे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी नियमांची माणसाला गरज वाटली। दुसरे आहे बघा मित्रांनो, रिकामी जागा। माणसातील कलागुणांचा विकास रिकामी जागामुळे होतो, तर तो कशामुळे? तर समाजामुळे। तिसरा आहे, आपल्या काही भावनिक आणि रिकामी जागा गरजाही असतात, म्हणजे विचारशक्ती गरजाही असतात। दुसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा। आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? तर अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत। दुसरा प्रश्न आहे, आपल्याला कोणाचा सहवास आवडतो? उत्तर आहे, आपल्याला कुटुंबातील लोक, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांचा सहवास आवडतो। तिसरा प्रश्न आहे, समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते? तर उत्तर आहे, समाजामुळे आपल्याला विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी मिळत असते। तिसरा प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटते? ते 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, समाज कसा तयार होतो? उत्तर आहे, मानवाला समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते व त्यांची जाणीव झाल्यामुळे माणूस संघटित होऊ लागला, त्यातून समाज तयार झाला। व्यक्ती, कुटुंब आणि संस्था यांचा मिळून समाज तयार होतो। माणसाच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्याला समाज असे म्हणतात। बघा मित्रांनो, एखादी झुंबड उडाली, गर्दी म्हणजे समाज नाही, तर एखादं समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे लोक जमतात त्याला आपण समाज असं म्हणतो। दुसरा प्रश्न आहे, समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते? तर बघा मित्रांनो, उत्तर आहे, अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते। समाजात कायमस्वरूपी व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत। समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था आवश्यक आहे, म्हणून समाजात कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते। तिसरा प्रश्न आहे, माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते? तर उत्तर आहे, मानवाला समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते, याची जाणीव झाल्यामुळे माणूस संघटित जगू लागतो, यातून समाज तयार होतो। समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी नियमांची गरज वाटली, त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्य, नियम आणि कायदे अस्तित्वात आले, त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले। चौथा प्रश्न आहे, समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या? उत्तर आहे, समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकले नसते, शेतीसंबंधी कार्य नसती तर अन्न नसते मिळाले, शेती नसल्यामुळे त्यासंबंधी धंदे नसते उभे राहिले, लोकांना सुखसोयी उपलब्ध नसत्या झाल्या, तर या सगळ्या अडचणी लोकांसमोर आल्या असत्या।
पुढील प्रसंगी काय कराल हे तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्या मित्रांची मैत्रिणींची शालेय वस्तू घरी विसरली आहे. माझ्या मैत्रीची किंवा मैत्रिणींची शालेय वस्तू म्हणजे पेन ती घरी विसरली, तर माझ्याजवळ असणाऱ्या 2 पेनपैकी 1 पेन मी तिला देईल. त्यामुळे वर्गात तिला लिहायला मदत होईल. दुसरं आहे, रस्त्यात एखादी अंध अपंग व्यक्ती भेटली तर. रस्त्यात एखादी अंध व्यक्ती भेटली तर तिचा हात धरून तिला रस्ता ओलांडण्यात मदत करील. त्या व्यक्तीला जिथे जायचे असेल तिथे नेऊन देईल. एक्स्ट्रा क्वेश्चन आता आपल्याला बघायचे काही. फक्त 2च क्वेश्चन आपण इथं घेतलेले आहेत. एक म्हणजे एका वाक्यात उत्तरे द्या आणि दुसरं म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. माणूस स्वभावात रिकामे जागा आहे ते म्हणजे समाजशील. शिक्षण आणि रिकामे जागा विषयक सेवा सुविधामुळे आपण सन्मानाने जगू शकतो ते म्हणजे आरोग्य. समाजात मूलभूत रिकामे जागा पूर्तता होते ती म्हणजे गरजांची. माणसाच्या गुणांचा व क्षमतांचा विकास रिकामी जागा होतो म्हणजे समाजामुळे. तर बघा मित्रांनो, इथं आपल्याला प्रश्न दिलेला आहे. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, इथं समाजाच्या विकासासाठी काय आवश्यक आहे. उत्तर आहे, समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे. दुसरा प्रश्न आहे, माणसाला नियमांची गरज कशासाठी वाटली. उत्तर आहे, समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. तिसरा प्रश्न आहे, नियमांच्या गरजेतून काय अस्तित्वात आले. उत्तर आहे, नियमांच्या गरजेतून रूढी, परंपरा, नीतिमूल्य, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. चौथा प्रश्न आहे, मानवाच्या शारीरिक गरजा कोणत्या आहेत. तर अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या शारीरिक गरजा आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर होऊ शकता. तिथे तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या लिंक मिळत असतात. आणि जर तुम्हाला इतर काही प्रश्न असतील, शंका असतील त्याचं तुम्ही आम्हाला विचारू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक मी तुम्हाला इथे देत आहे. तो म्हणजे 86 57 33 22 80. काही प्रश्न असतील, शंका असतील नक्की तुम्ही विचारू शकता. आणि मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.